मराठी 24/7 मध्ये मी श्रुती परब आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहात आषाढी वारी वारकरी स्पेशल। सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरपूरच्या विठू माऊलीचा। मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास लागला विठू माऊलीच्या दर्शनाचा। वारी पंढरीची या कार्यक्रमात आतापर्यंत आपण वारकरी संप्रदाय, रिंगण, अभंग, दिंडी म्हणजे काय याबद्दल जाणून घेतलं। आज आपण दिंडीमध्ये खेळला जाणारा लेझिम खेळ याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। आषाढी वारीमध्ये लेझिम एक महत्त्वाचा भाग आहे। वारकरी भजनी मंडळात लेझिम खेळलं जातं, ज्यामुळे वारीत उत्साह आणि आनंद निर्माण होतो। लेझिम खेळताना विशिष्ट ताल आणि लय असते, त्यामुळे एक वेगळा उत्साह निर्माण होतो। लेझिममुळे वारीमध्ये उत्साहाचे वातावरण तर निर्माण होतेच, पण लेझिम खेळताना विशिष्ट ताल लय जे धरलं जातं त्यामुळे एक वेगळाच आनंद वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो। लेझिम खेळणे हे एक सामूहिकरित्या केले जाणारे खेळ आहे, ज्यामुळे एकसंघतेची भावना निर्माण होते। लेझिम वारीचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा जपली जाते। लेझिम खेळण्याने शरीराला व्यायाम तर मिळतोच आणि ऊर्जा देखील मिळते। लेझिम खेळताना वारकरी विशिष्ट पद्धतीने लेझिम फिरवतात आणि ताल मृदुंगाचा ताल धरत त्यावर नृत्य करतात। हे दृश्य पाहण्यासाठी खूपच मनमोहक आणि सुंदर उत्साही वाटतं। आषाढी वारीमध्ये लेझिम हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे, जे वारकऱ्यांच्या भक्तिभावाला आणि उत्साहाला दर्शवते। आषाढी वारी वारकरी स्पेशल या रोजच्या आपल्या सत्रामध्ये 6 जुलै आषाढी एकादशीपर्यंत रोज आपण या संदर्भातील नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन माहिती जाणून घेत राहणार आहोत। तर आपण पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।